ओव्ह्युलेशनच्या 6-7 सायकल्स ट्राय केलेल्या आहेत, इंडक्शन दिलेले आहे आणि तरी गर्भधारणा राहत नाहीये. म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये उत्तरबस्ती केल्यावर लगेचच गर्भधारणा राहील, हा समज चुकीचा आहे. हा व्हिडिओ मी एक केस डिस्कशनसाठी करत आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये माझ्याकडे एक पेशंट रेफर झाली, जी की 6-7 सायकल तिच्या ट्राय झालेल्या आहेत इंडक्शन देऊन. फॉलिकल्स बनलेले आहेत, रप्चर पण झालेले आहेत आणि तरी तिची गर्भधारणा राहत नाही. प्रायमरीली इन्फर्टिलिटी केस फ्रॉम लास्ट 3 इयर्स ऑफ ट्राइंग. पेशंट माझ्याकडे आल्यानंतर तिने सांगितले, की मला उत्तरबस्ती करायला सांगितलेली आहे आणि मला तुम्ही उत्तरबस्ती करा. ॲज आय एम आयुर्वेदा इन्फर्टिलिटी कन्सल्टंट म्हणून मी लगेच पेशंटची उत्तरबस्ती करणं ही प्रायोरिटी नाही समजली. पेशंटची डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर पेशंटला एक्झॅक्टली गर्भधारणा का राहत नाहीये, ह्याच्या आधी उत्तरबस्ती करण्याच्या आधी पेशंटची गर्भाशयाच्या आतली कंडिशन ही खरंच चांगली आहे का, हे बघणं माझ्यासाठी जास्त प्रायोरिटाईज होतं. म्हणून पेशंटला डायग्नोस्टिक स्कोपीला ॲडवाईस केली. आता ही जी केस आहे ही स्कोपीमधली तुम्ही बघत असाल, की याच्यामध्ये पेशंटचं ऑस्टियम जे आहे ते खूप छान व्हिजिबल आहे. बऱ्याच वेळा आपल्याला हे बघायला मिळतं काही पेशंट्समध्ये, की सगळं चांगलं आहे तरी गर्भधारणा राहत नाहीये. जेव्हा आपण स्कोपीच्या माध्यमातून हे बघतो, आतमधली व्हिजिबिलिटी बघतो, तेव्हा लक्षात येतं, की पेशंटला एंडोमेट्रायटिस पण असू शकतो का? पेशंटच्या ओव्हरीज फ्री आहेत का? या पेशंटला बघू शकतात तुम्ही, की याच्यामध्ये कंप्लीटली फायब्रोस्ड आहे. एका बाजूचं ऑस्टियम व्हिजिबल आहे, एका बाजूचं ऑस्टियम व्हिजिबिलिटी ही पुअर आहे बिकॉज ऑफ मधला टिश्यू, एंडोमेट्रियल टिश्यू हा फायब्रोस आहे. सो हे फायब्रोसिस कमी करून, कट करून व्हिजिबिलिटी ऑस्टियमची आली आणि डाय पुश केल्यानंतर तो दोन्ही ट्यूब्समधून बाहेर आला. पण तरी त्या केसमध्ये आपल्याला आधी एंडोमेट्रियल हेल्थ जी आहे ती रिपेअर करणं फार गरजेचे आहे. ह्या पेशंटची ओव्हरी सुद्धा ॲडेझिव्ह आहे, प्लस तिथे मायक्रो एंडोमेट्रियोटिक चेंजेस दिसत आहेत. दोन्ही ओव्हरीज हेल्दी आहेत, पण तरी सुद्धा पेशंट ही फर्टिलिटीसाठी स्ट्रगल करते आहे. सो आपल्याला हे बघणं फार गरजेचं आहे. ह्या पेशंटमध्ये जर इमिजिएटली मी उत्तरबस्ती हा ट्रीटमेंट ऑप्ट केली असती, प्रोसीड केली असती, तर पेशंटचं इंटरनल इन्फेक्शन हे अजून जास्त वाढू शकलं असतं. सो त्याच्यामुळे पेशंटला आधी कम्प्लिटली क्लिनिकली इव्हॅल्युएट करणं आणि मग कंप्लीट डायग्नोसिस करून तुम्हाला कोणती ट्रीटमेंट प्रोसीड करायची आहे हे बघणं फार गरजेचं आहे. मी डॉक्टर प्रज्ञा, आयुर्वेदा इन्फर्टिलिटी कन्सल्टंट ॲट गायनोविटा फर्टिलिटी अँड वेलनेस क्लिनिक.